एवढे सगळे डॉक्युमेंट क्लिअर असतात तरी पण खूप मोठ्या प्रमाणावर फ्रॉड होताना दिसतात किंवा तरी पण असं जाणवतं की कुणीतरी जमीन घेतली आहे, ती नसते त्याच्या नावावर, तिसऱ्यालाच विकलेली असते आणि मग ते जाणवतं. मग हे का होतं किंवा ह्याच्यात कुठल्या कायद्याचे लूप होल्स आहेत जे लोक ट्रॅक करतात आणि मग हे असं घडतंय? का होतं याच्यापेक्षाही बऱ्याच वेळेला असं दिसतं की लोकांची हाव पण त्याला कारणीभूत आहे. ओके. म्हणजे मला इथे रामदास स्वामींचा श्लोक सांगायला लागेल की अति लोभ त्या क्षोभ होईल जाणं, की मला एखादी गोष्ट आता ऑनलाईन फ्रॉडला जे बळी पडतात किंवा एखादी गोष्ट मला कळते अरे ही एवढ्या स्वस्तात मिळूच शकत नाही, तरी मी तिथे जातो आणि ती घेतो आणि मग पस्तावतो. तसं काही वेळेला असं आम्ही बघितलेलं आहे की आम्ही लोकांना सांगतो अरे तुम्ही 5व्या मजल्यावरचा फ्लॅट घेताय, तो स्वस्त वाटतोय पण तो प्लॅन सँक्शन नाही आहे. बट त्यांना बिल्डरने सांगितलेलं असतं मी सँक्शन करून घेईनच, ह्या आशेवर आणि कमी पैशात मिळतात म्हणून घेतात. नंतर त्यांच्या दुर्दैवाने जर कॉर्पोरेशनने कारवाई केली आणि पाडला तर त्यांचे पैसे त्यांच्या हातात काहीच राहत नाही. म्हणजे अक्षरशः लोक उघड्यावर येतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे घालणार आहात तेव्हा तुम्ही आधी एकतर फ्लॅट घेताना, जागा घेताना ती नीट तज्ज्ञ वकिलांकडनं त्याचे कागद तपासून आणि मगच ते घेणं अपेक्षित आहे.